असंच अचानक आदल्या रात्री मला कॉल आला, बोले भीमाशंकरला जायचे. मग काय गाडी तर काढली, सर्व मित्रांना घेऊन आम्ही पण निघलो भीमाशंकरला जाण्यासाठी. मग काय जाता जाता गुगल मॅपवरती भरोसा ठेवला, पण रस्ता तर चुकीचा होता. मग काय तरी पण रस्त्याने खूप लँडस्केप भारी भारी दाखवले. मध्येच कधी फॉग यायचा, कधी पाऊस व्हायचा. असे लँडस्केप आम्ही पार करत जाऊन पोहोचलो भीमाशंकरच्या बेस पॉईंटपर्यंत. असं बोलतात ना, आपण कुठे जात नाही, आपल्याला बोलावणं आलेलं असतं. कारण की तिथनंच आम्हाला असंच वाटतं की आम्हाला पण बोलावणं आलेलं असेल. तर जाऊन पोहोचलो भीमाशंकरच्या इथे. परिसर तर खूप असा स्वच्छ होता, पण दर्शनासाठी खूप मोठी लाईन होती. मग आम्ही ठरवलं मुख दर्शन करायचं. पहिले तर इतकं दुःख होतं की मंदिराचं शिखरसुद्धा नव्हतं दिसत. तोपर्यंत आम्ही गन लावून घेतला आणि लागलो लाईनीला. आमचे नशीब इतके चांगले होते की आम्ही 3 वाजताच्या आरतीला जाऊन पोहोचलो होतो. मग काय आरतीसोबत दर्शनसुद्धा घेतले आणि आम्ही इकडे खूप मजा केली होती. ती सर्व पाहण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ पहा एंडपर्यंत. मॉर्निंगला सर्वप्रथम गाडी काढली आणि निघलो गणेश शेटकडे जाण्यासाठी. कारण की आपल्याला जायचं होतं गणेश शेटसोबत भीमाशंकर ज्योतिर्लिंगचा. तसेच याबरोबर आपला 3रा ज्योतिर्लिंगसुद्धा कंप्लीट झालेला आहे. पहिलं म्हणजे केदारनाथ, दुसरं म्हणजे काशी विश्वनाथ आणि आता 3रा भीमाशंकर. अगदीच थोड्याच वेळात भीमाशंकरचा प्रवास आम्ही सुरू केला. तर जाता जाता रस्त्यात मजा करत आम्ही निघलो भीमाशंकरला जाण्यासाठी. अगदीच थोड्याच लांब गेल्यावरती CNGसुद्धा टॉपअप करून घेतला. अगदी थोड्याच वेळात आदित्य भाऊनी सांगितलं मनसरोवर न जाता आपण आत न जाऊ शॉर्टकटने. शॉर्टकट असा महाग पडला की जिथं आम्हाला पोहोचण्यासाठी लागणार होते फक्त आणि फक्त 1.5 तास, तिथं आम्ही 3 तास अख्ख्या रस्त्यानेच फिरत होतो, तरी जाऊन नव्हतं पोहोचलो. इकडं काहीतरी झालेलं आहे आणि इकडं आमची गाडी बसत आहे, आम्हाला दिसत आहे. आता निघण काय गाडी? अरे ह्याची निघली आपली पण. कर आण लवकर पलटी नको करू फक्त. दामाने इकडं दगड खाली भैया काच आत घे. येऊन दे चल. नाही ते दगडावर सरकलेलं टायर. चल बसा गाडीत. अगदीच 2 किलोमीटर पुढे गेल्यावरती आम्ही 3रा ब्रेक मारलेला, ते पण नाश्ता करण्यासाठी. मग काही थोड्याच वेळात प्रवास सुरू केला भीमाशंकरच्या वाटेने. डायरेक्ट आता भीमाशंकर मध्ये गेल्यावरती थांबू. हाऊस जोश गाईज, इकडे जोश दाखवतोय भाऊ. 4-5 रायडर बघितल्याच्या नंतर आता आमची पण फिलिंग ढगात गेलेली. आता आम्ही पण निघणार नॉन स्टॉप. हा रस्ता निवडल्याच्या नंतर थोड्या वेळ असं वाटत होतं की खूप वाईट झालं, पण नंतर असे लँडस्केप दाखवले जे आतापर्यंत आम्ही इमॅजिनच केले होते. पण हा रस्ता आम्हाला दृश्य पाहिल्याच्या नंतर गणेशच्या मनात नाही कधी भावाला. रामकृष्ण हरी कोणाचा 1 नाही 2 नाही. खायचं पियचं झोपायचं, भात लावायचा, भातच खायचा. मित्रांनो आता आम्ही चालून झालेला आहे घरापासून. आता वाजलेला आहे 1. आम्हाला घरून निघलो तेव्हा वाजत 1 वाजून 30 मिनिटं दाखवत होते आणि आता 2 वाजत आलेले. इथून पुढे पण आम्हाला जायला 1 तास लागणार आहे. बघू शकते इकडे पाणी आणि व्ह्यू. वाई शपथ. आता इकडे बघ. बॉलिवूडवाल्यांकडे पिक्चरच्या कहाण्या असू नाही तर नसू, पण आता बॉलिवूडवाल्यांचे पिक्चर पाहून सगळ्यांची रोड ट्रिप करण्याची एक ना एक इच्छा असती. आम्हाला काही वेळ असंच वाटत होतं की हीच आमची रोड ट्रिप असावी, ड्रीम रोड ट्रिप. मग काय थोड्याच वेळात भाऊला दिसले मासे. भाऊनी डायरेक्ट माशांनाच खायला टाकायला सुरुवात केली. गाड्या तू पण खा, नाही तर कुपोषित राहशील तू. सगळ्या माशांनाच चारशील. मग काय भाऊला सांगितलं, मी पण क्रिश मूवी बघितला, तो असाच हाताने मासे पकडत होता. मी पण हात टाकून मासे पकडायला सुरुवात केली, पण एक पण मासा हाताने नाही लागला माझ्या. तेवढं आदित्य भावाला माझे फोटोशूट कर. मग काय केलं, आदित्य भाऊचं फोटोशूट करणं चालू. माझा युट्यूबचा ब्लॉग बघितला पाहिजे. मित्रांनो चला आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला पुढे जायचं भीमाशंकरला. इथून पुढे किती राहिले? 30 किलोमीटर राहिलेलं आहे आता. तर आता आपण इथून पुढे जाऊ. माहिती तुला मासे पकडता येतात. चला मित्रांनो आता आपण निघू आता पुढे भीमाशंकरच्या वाटेने. आता इथून पुढे भीमाशंकर किती बाकी आहे? 30-35 किलोमीटर आहे. आता आम्ही सकाळपासून निघून झालेले आहे आता 3 तास. चला मित्रांनो चला, आपल्याला लेट झाला आहे. आता लवकर निघायचं आहे आपल्याला. परत घरलाकडे पण जायचे. अजून आपण लोकेशन वरतीच पोहोचतोय. लास्टला एक व्हिडिओ शूट करून घेतला यूट्यूब व्हिडिओसाठी. हसते कट जाय रस्ते. भीमाशंकर 30 किलोमीटर आहे. 500 होते द्यायचं का? किती वेळात नेणार? 500 रुपये. 150 रुपये. आलोच. आता काय नाही त्रास देणार.
डायरेक्ट आम्ही पेट्रोलवरची टाकलेली गाडी. आता आम्ही डायरेक्ट टॉपला जाऊन थांबणार. बनवतो कोणतरी यायचं आणि परत आपला मोसम तोडायचा. पेट्रोलवर आहे ना डायरेक्ट आणि कर शिफ्ट. आता असं वाटत होतं की आपण लवकरच येऊन पोहोचलो आहे भीमाशंकरच्या इकडे. इकडून आता घाट सेक्शन चालू होणार होता. आदित्य भाऊ आमच्या सरांनी सांगितले ना अरे स्विफ्ट गाडी कंट्रोल होत नाही, दमाने जायचं. सराला एकदा बसून इथं साईडला. आदित्य भाऊ सरांचं त्याच्याला ऐकतो. त्यांच्या सरांनी सांगितलं होतं स्विफ्ट गाडी कंट्रोल होत नाही, कमी पळवायची. त्यामुळे आदित्य भाऊ प्रत्येक वेळेस ट्रिपला जाताना ते सांगतो. अगदीच पुढे गेल्यावरती निसर्गाने असं जादू दाखवलं की तिकडे फॉगची एंट्री झाली. मग काय त्या रस्त्याने आम्ही सुसाट निघलो भीमाशंकरच्या वाटेकडे जाण्यासाठी. असा रस्ता असं वाटत होतं की हा रस्ता कधीच संपावा नाही. ह्या रस्त्याची मजा घेत घेत आम्ही जाऊन पोचलो भीमाशंकरच्या अगदी 20 किलोमीटर अंतरावरती. तर पुढे गेले असतात थोड्या वेळात पाऊससुद्धा सुरू झाला. तर बघू शकता मित्रांनो वातावरण कसं भारी झालेलं होतं. मित्रांनो मी पुढे चाललेलं आहे. पुढे ट्रॅफिक जाम वगैरे पाहण्यासाठी. आता बघू आपण पुढे किती जाम आहे. आलेले आहेत ते दर्शन वगैरे करून घ्यायला आलेले भीमाशंकरचे. तर इथनं 2.3 किलोमीटर लांब बाकी आहे अजून. मित्रांनो तुम्हाला बस दिसत असेल की इकडे पूर्ण धुकं झालेलं आहे. पाऊस तर नाही, पूर्ण धुकं आहे. पण इकडं अलीकडे 1-1.5 आता इथून पुढं अर्धा किलोमीटर गाडी जाणार आहे. तिथून पुढं पॅकच आहे सर्व. बघू शकतात तुम्ही. त्या ठिकाणावर अर्धा तास पुढे गेलो ना आता अर्धा किलोमीटर तिकडे गाडी पार्किंग करायला जागा आहे. आता सर्व आम्ही तिकडेच करलेलं आहे. म्हणजे पुढं पाहायला आलो होतं ट्रॅफिक जाम तर भरपूर असं जामच आहे पुढे. बघू मी ह्यांच्याकडे जातो. आता बघू गाडी कुठं लावायची, दुसऱ्या का तिसऱ्या पार्किंगला लावायची. 3 पार्किंग आहेत. ही पहिली, मग ही तिसरी, दुसरी, पहिली, अजून 3 पार्किंग आहेत. इथनं पुढं 6 किलोमीटर लांब मंदिर आहे. बसने जायचं आता. पुढं लागली ना भाऊ, चालते. गाडी तर पार्क करून घेतली. आम्ही निघलो परत मंदिराच्या वाटेने. अरे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर असेल का नाही सगळ्या पार्किंग. 1 किलोमीटर आहे. त्या ठिकाणावरून आम्ही अगदी पुढे आले असताच माकडांची सुद्धा भेट झाली. माकड दिसला आता आम्हाला. मित्रांनो या ठिकाणी खांबावरती सुद्धा ओम प्रकारची डिझाईन केलेली आहे. तसेच आम्ही पुढच्या वाटेने सुरुवात केली चालत जाण्यासाठी. मित्रांनो आता आम्ही चाललो आहे भीमाशंकरच्या वाटेने. इथनं पुढे 2 किलोमीटर आता मंदिर राहिलेलं आहे. तुम्ही मंदिराचा परिसर बघता तर एकदम स्वच्छ आहे. तसेच इकडे खांबावरती ओम टाईप मध्ये हे पण लावलेले आहेत. भीमाशंकरला आलो रे मित्रांनो. तसेच हे अंतर होते 1 ते 1.5 किलोमीटर. हा अंतर आम्ही लवकरच पार केला सगळ्यांनी मिळून. तर मित्रांनो इकडे चालताना आम्हाला खूप भारी वाटत आहे. तर आम्ही आलो होतो भीमाशंकरला. आज श्रावण सोमवारची दिवस चालू आहेत. आता 2रा सोमवार होऊन गेलेला आहे. आता 3रा सोमवार आहे उद्या परवा. तर आम्ही आलो होतो दर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो इकडं खूप लांबपर्यंत ट्रॅफिक लागलेली आहे आणि सोमवारच्या दिवसात ती तर अजून खूप लांब जात असेल. तर आम्ही वर्किंग डे मध्ये आलेलो आहे त्यामुळे ट्रॅफिक कमी वाटत आहे आता आम्हाला. अगदी 1 ते 1.5 किलोमीटर खाली चालत आले असतात बाजारपेठ लागते. त्या इलाक्यातून पुढे आल्यावरती तसे मोठ्या प्रकारात बॅनर आहे. पोहोचलो आहे मंदिराच्या कमानीच्या जवळ. जशी की बघू शकता इथं आहे आता आतमध्ये एंट्री आणि अख्खा पाऊस पडत आहे आता थोडाफार. तर निघू आपलं आम्ही मंदिराच्या वाटेने चाललेलो आहे. आमच्या लेफ्ट हँड साईडला दर्शनासाठी रांग लागलेली होती आणि साईडने होतं मुख दर्शनाची वाट. तर आम्ही ठरवलं की मुख दर्शन करायचे. मग निघलो आम्ही वाटेने खाली जाण्यासाठी. मंदिराच्या परिसरातील जागा अख्खीच्या अख्खी स्वच्छ ठेवण्यात आली होती. अगदीच आम्ही थोडे पुढे गेले असतात मंदिराच्या आवारात जाऊन पोहोचलो. पण मंदिराचं शिखर सुद्धा दिसत होतं कारण की इतक्या प्रमाणात धुकं जमा झालं होतं. मग तर आम्ही ठरवलं दर्शन घेण्यासाठी. तेच वाजले होते 3. तर अगदीच आम्ही दर्शनाच्या लागणीला लागलो आणि थोडं पुढे गेले असताच आरतीला सुद्धा सुरुवात झाली होती. मग काय आरती पाहिली आणि थोड्या वेळ दर्शन घेतले. आम्ही अगदी बाहेर आलो होतो त्यावेळेस पाऊस सुरू होता. आम्ही बाहेर आले असतात पाऊस कमी झाला आणि मंदिरात शिखर दिसून सुरुवात झाली. मग आम्ही शिखर पाहिलं आणि तिकडून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली अगदी थोड्याच वेळात. आम्ही ज्यावेळेस मंदिरात जायचं ठरवलं त्यावेळेस आम्हाला तर गंधवाला भेटला नाही. मग काय मंदिरातनं बाहेर आल्यावरती गंध लावायचं ठरवलं. गण इकडे बघ.
आम्हाला वरती जाताना सगळं कवर बनणं जायचं होतं. आम्ही पाऊस चालू असतानाच आम्ही ठरवलं चला आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करू आणि आम्ही निघलो परत वरती येण्यासाठी. बघून तुला काय आठवलं असंच उद्या जाऊन बॅगेचं दुकान उद्या लगेच बॅगेचं दुकान टाकणार आहे तू. कुठे यायचं खायचं असेल तर कुठे यायचं सांग. काले पाडे के पीछे. चला मित्रांनो चला आपल्याला जायचंय बसमध्ये. गाडी क्रमांक 1552 सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी गेट नंबर 1 वरनं रवाना होणार आहे थोड्याच वेळात. चला 1 किलोमीटर चला मावशी चला पटकन. आम्ही वरती गेलो होतो त्यावेळेस अख्खी बस रिकामी होती. पण आम्हाला काय सांगायचं आमच्यात लय किडे. आम्ही बसणार होतो तिघच एका सीटावरती. मग काय एका सीटावरती तिघं बसण्यासाठी भांडणं केली थोड्या वेळ. कॉलेजच्या बाहेर बघायचं त्याच्यामुळे बाहेरच निघून आलो. माझा मित्र असाच शाळेत जाऊन डबा पण खात होता म्हणून आता प्रसाद खातोय. असाच मधल्या सुट्टीचा डबा खायचा सुट्टी व्हायच्या आधीच डायरेक्ट घरी. एक्सपिरियन्स बोलते. धन्या कोणी काय पेटवलंय बोल ना. जायचं होतं जिथं आम्ही गाडी पार्किंग केली होती तिकडे. ऐकायच्या 55 रुपयाचं तिकीट घेतलं आणि केली प्रवासाला सुरुवात. हा बस 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 येऊन द्या सरळ घे ना सरळ तू मागे. घे 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 बाहेर कोण नाही ना. हात लावलेला आलो आहे आपण स्वप्नात ना गाव बघायला. त्यासाठी गणेश शेठच्या मामाचं गाव आहे इकडे बघू शकते. इकडे खाली नदी आहे आणि तिकडून पुढून आलेली आहे गाडी. ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो 1ली 2री 3री 4थी 5वी 8वी 9वी 10वी पर्यंत त्यावेळेस आम्हाला टीचर ड्रॉइंग काढायला लावायची. त्यावेळेस आम्ही असं ड्रॉइंग करायचो असंच गाव दाखवायचो आणि जिथं नदी वगैरे वाहत असताना असं डोंगर दाखवत असायचं. त्या स्वप्नातल्या गावाचा अनुभव झाला या ठिकाणावरती आल्यावरती. मित्रांनो आपण सर्वांनी अशी एक ना एक ट्रिप केली पाहिजे ज्यामध्ये आपण सगळं शांतता राहून सगळ्या निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे. त्यानंतर आपलं माइंडसेट सुद्धा आपण फ्रेश रित्याने आपण काम करू शकतो. असं भाव माझ्याकडे पण आता शस्त्र आहे नात करते काय कसं आहे बघ. चालू युद्ध खेळायचं का तुझ्याशी. हे बघ हल्ला नात करते काय. तर मला काढायचं होतं टाइमप्लेस. अख्खीच्या अख्खी नदी क्रॉस करून जायचं ठरवलं आपण पलीकडे. हे आलो 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 आद्या. आता ह्याच मित्रांसोबत मला खूप लांब लांब जायचं आहे. एकदा मनाली आणि एकदा गोवा. त्यासाठीच आपण ड्रायव्हिंग क्लास लावलेले आहेत. आता बघू गोव्याचा प्लॅन कधी होते पॉसिबल. रोड ट्रिपमध्ये ह्यांच्यासोबतच मजा येणार आहे. काय रुसणार काय फुगणार आणि अशाच वेगवेगळ्या मेमरी बनत राहणार. आणि आपल्या लाईफचा लो फेज आपण ह्याच मित्रांसोबत पाहिलेला आहे. आणि ते तुमच्या घरचे फॅमिलीवाले त्रासायचे. मित्राला असं बोलत आम्ही केला परतीचा प्रवासाला सुरुवात. तर मित्र भेटूया आपण अजून एखाद्या आनंद व्हिडिओमध्ये त्यामध्ये आपण असंच एन्जॉयमेंट केलेली असेल. आणि याच मित्रांसोबत आपल्याला गोव्याला सुद्धा जायचं आहे. तर मित्रांनो मला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि आपण भेटूया अनंतर व्हिडिओमध्ये परत एकदा.